हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण बघणार आहोत इंटिग्रल्स ऑफ tan x, cot x, sec x अँड cosec x. त्याचे इंटिग्रेशन्स काय आहे, त्याचे फॉर्म्युले मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहे, त्याची हिंट पण दिलेली आहे, पण याचा प्रूफ आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. सो बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड, नंबर फर्स्ट कुठला घेऊयात, tan x. लेट I is equal to integration of tan x. We all know that tan x can be written as sin x upon cos x. ठीक है, which is equal to, this can also written as minus of sin x upon cos x. बघा, निगेटिव्ह निगेटिव्ह बरोबर हे पॉझिटिव्ह मिळालं. असं का केलं मॅडम? बघा, फंक्शन पण दिसतंय आता मला. जर cos x ला फंक्शन म्हटलं, फंक्शन पण आहे आणि वरती फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. सो सबस्टिट्यूशन मेथड वापरून गेलं तरी चालेल, किंवा आता मी करोलरी पण सांगितली तुम्हाला, खाली फंक्शन आणि वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह. सो काय लिहिणार आपण? बाहेरचं मायनस साइन ऍज इट इज, आपण करोलरी यूज करूयात. खाली फंक्शन आणि वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर आन्सर काय लिहितो? लॉग ऑफ मॉड दॅट फंक्शन, लॉग ऑफ मॉड cos x प्लस c. आपण काय यूज केलंय? इंटिग्रेशन ऑफ f डॅश x अपॉन f ऑफ x इज इक्वल टू log of mod denominator प्लस c. ठीक आहे. बरं, अजून कसं लिहू शकतो हे? बघा, लॉगॅरिथमचा लॉ ऑफ एक्सपोनंट माहिती. बाय युजिंग लॉ ऑफ एक्सपोनंट, हा जो पुढचा मायनस साइन म्हणजेच हा कोण आहे? -1 आहे. हा वरती जाणार पॉवरला, म्हणजे काय लिहिणार? लॉग ऑफ मॉड ऑफ कॉस x रेज टू -1 प्लस c. दिस कॅन ऑल्सो रिटर्न ॲज I इज इक्वल टू काय आहे? लॉग ऑफ मॉड ऑफ 1 अपॉन कॉस एक्स. कसं बरं? बघा ना, कॉस एक्स रेस टू -1 आहे ना, सो 1 अपॉन कॉस एक्स लिहा. देअरफॉर I इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ 1 अपॉन कॉस एक्स मीन्स सेक एक्स प्लस सी. म्हणजे फायनली आपल्याला मिळालंय I म्हणजे कोण आहे? इंटिग्रेशन ऑफ tan x इज लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस सी. ठीक आहे. याला अल्टरनेटिव्ह मेथड पण आहे. अल्टरनेटिव्ह बघूया त्याचा. और बघा, इंटिग्रेशन ऑफ tan x इज इक्वल टू, हिअर मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय सेक एक्स. सो बघा, खाली फंक्शन आणि वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का? बघा, सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? tan x इंटू सेक एक्स. सो खाली फंक्शन आणि वरती डेरिव्हेटिव्ह, म्हणजे पुन्हा तीच करोलरी आपण वापरणार. आणि मग आपल्याला काय मिळेल? लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस सी. पुन्हा आलाय का? बघा बरं त्याचा आन्सर. ठीक आहे. सेकंड, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cot x, and cot x can be written as cos x अपॉन sin x. ठीक आहे. तर बघा, खाली फंक्शन आणि वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय का? बघा बरं. येस. सो हिअर आन्सर इज लॉग ऑफ मॉड डिनॉमिनेटर प्लस सी. सो फायनली इंटिग्रेशन ऑफ cot x is log of mod sin x plus. Let I is equal to integration of sec x. Here multiply and divide given function by sec x plus tan x. Just little adjustment. sec x plus tan x ने आपल्याला मल्टिप्लाय पण करायचंय आणि डिवाइड पण करायचंय. ओके, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec x इंटू sec x, sec स्क्वेअर x, sec x इंटू tan x किंवा tan x इंटू sec x, कसंही लिहा. ठीक आहे. अँड अपॉन ला काय आहे? sec x प्लस tan x होल इंटू dx. सो जस्ट ऑब्झर्व sec x. sec x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? sec x इंटू tan x आहे वरती, आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? sec स्क्वेअर x. सो खाली फंक्शन आहे आणि वरती काय आहे? डेरिव्हेटिव्ह. सो काय वापरणार? करोलरी. अँड आन्सर इज लॉग ऑफ मॉड डिनॉमिनेटर sec x प्लस tan x मॉड कंप्लीट प्लस c. सो दिस इज काय मिळालं आपल्याला? I म्हणजेच
कोण आहे इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स. ठीक आहे, तर इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स साठी हा एक फॉर्म्युला आहे आणि अजून एक अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. तर बघा आपण इथे काय वापरली, ऍक्च्युली करोलरी वापरली. कुठली तुम्हाला माहिती, करोलरी नंबर आय थिंक 3 आहे. येस, करोलरी नंबर 3 आपण इथे वापरली. खाली फंक्शन आणि वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह. याला दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड. सेक एक्स कॅन बी रिटन ॲज 1 upon cos x and tan x can be written as sin x upon cos x mod complete plus c. ठीक, बघा here denominator is same, so add the numerator. So what do we get? Therefore integration of sec x is equal to, what do we get? Log of mod of 1 plus sin x, 1 plus sin x whole upon cos x mod complete plus c. आपल्याकडे cos x साठी पण रिझल्ट आहे, 1 साठी पण रिझल्ट आहे आणि sin x साठी पण रिझल्ट आहे. कुठले रिझल्ट आहे? हाफ अँगल रिझल्ट. सो हियर log of mod 1 can be written as cos square x by 2 plus sin square x by 2 and sin x can be written as 2 sin x by 2 into cos x by 2. ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितलेत ना आपण हे फॉर्म्युले. ओके, आणि cos x साठी काय फॉर्म्युला आहे? हाफ अँगल फॉर्म्युला आहे cos x साठी. काय आहे तो? cos square x by 2 minus sin square x by 2. cos 2x च्या फॉर्म्युल्यावरून आपण तो आणलेला आहे, बरोबर. बरं, आता काय मिळते मॅडम आपल्याला? which is equal to log of mod of, just observe, cos square x by 2 plus sin square x by 2 plus 2 sin x by 2 into cos x by 2 means cos x by 2 plus sin x by 2 bracket square. ओके, आणि डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे, मॉड कम्प्लीट करूया. डिनॉमिनेटरला बघा, याला जर a मानला आणि याला जर b, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. And what is formula of a square minus b square? In first bracket a minus b and in second bracket a plus b. So by using that formula we get cos x by 2 minus sin x by 2 into cos x by 2 plus sin x by 2 mod complete plus c. ठीक है? Therefore integration of sec x is equal to log of mod of, बघा cos x by 2 plus sin x by 2 चा हा ब्रॅकेट आणि यातला एक ब्रॅकेट काय होणार? कॅन्सल. सो एक ब्रॅकेट शिल्लक राहील इथे. cos x by 2 plus sin x by 2 आणि अपॉन ला काय असेल? cos x by 2 minus sin x by 2 mod complete plus c. ठीक आहे, नाउ जस्ट डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos x by 2. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करायचं आहे? cos x by 2 ने. So what do we get? Integration of sec x is equal to log of mod. जेव्हा इथे cos ने डिवाइड करणार आहात तुम्ही, तर इथे तुम्हाला कोण मिळेल? 1 प्लस इथे डिवाइड केल्यानंतर कोण मिळणार आहे? tan x by 2. ओके, अपॉन हियर 1, मिडल साइन इज माइनस tan x by 2. And we all know that 1 is a value of tan pi by 4. So this can be written as log of mod tan pi by 4 plus tan x by 2 upon this 1 minus, इथे 1 आहे असं आपण म्हणू शकतो. 1 into tan x by 2 पुन्हा काय भेटणार आहे? tan x by 2. सो ह्या 1 ची व्हॅल्यू काय टाकणार आहोत आपण? tan pi by 4 into tan x by 2 mod complete plus c. जर नीट ऑब्झर्व केलं तर आतमध्ये एक फॉर्म्युला तयार झालाय. कुठला रे? log of mod tan pi by 4 plus tan x by 2 upon 1 minus tan pi by 4 into tan x by 2 means tan of pi by 4 plus x by 2 mod complete plus c. And this is integration of sec x.
सो हा सेकंड फॉर्म्युला आपल्याला मिळाला. फर्स्ट फॉर्म्युला इज log of mod of sec x plus tan x plus c, and second is log of mod of tan of pi by 4 plus x by 2 plus c. So the last function is cosec x. Let I is equal to integration of cosec x. So here multiply and divide the given function by cosec x minus cot x. ठीक है, whole into dx, which is equal to integration of cosec x into cosec x, cosec square x minus cosec x into cot x into cot x, and whole upon cosec x मायनस कॉट एक्स. काय दिसतंय का? येस, खाली फंक्शन आणि वरती डेरिव्हेटिव्ह दिसतोय मला. कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, आणि ऍक्च्युअली कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, पण इथे याला मायनस साइन आहे ना, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल. सो मायनस कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? कोसेक स्क्वेअर एक्स. खाली फंक्शन आहे आणि वरती डेरिव्हेटिव्ह आहे, सो काय यूज करणार? करोलरी. दॅट्स वाय आन्सर काय येणार? लॉग ऑफ मॉड डिनॉमिनेटर प्लस सी. आपण काय वापरलंय? करोलरी नंबर 3. खाली फंक्शन आणि वरती डेरिव्हेटिव्ह. तर आपल्याला आय मिळालाय, म्हणजे ऍक्च्युअली कोण मिळालंय? इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स मिळालंय. फर्स्ट फॉर्म्युला मिळालाय आपल्याला. लॉग ऑफ मॉड कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. याचा अजून एक फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. ओके, this can be written as log of mod cosec x is 1 upon sin x and cot x is cos x upon sin x, mod complete plus c, which is equal to log of mod. See here denominator is same, so add the numerator. 1 minus cos x upon sin x, mod complete plus c. Now here we have to use trigonometry's formula. Therefore integration of cosec x is equal to काय करणार? 1 minus cos x साठी हा 1 minus cos x साठी हा फायनल फॉर्म्युला आहे. काय आहे तो? log of mod of 2 sin square x by 2. ठीक आहे, आणि sin x साठी हा फायनल फॉर्म्युला काय आहे? 2 sin x by 2 into cos x by 2, mod complete plus c. Now what do we get? See here, 2 get cancel. Here sin x by 2 and sin x by 2 get cancel. So remaining is sin x by 2 upon cos x by 2, mod complete plus c, which is equal to log of mod of tan x by 2 plus c. And this is integration of cosec x. So this is second formula. First is log of mod of cosec x minus cot x plus c, and second is log of mod of tan x by 2 plus c. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.